पाणी हे शेतासाठी वरदान आहे, पण हेच पाणी शेतांचं नुकसानही करू शकतं। जेव्हा पाऊस अतिप्रमाणात पडतो तेव्हा पावसाच्या भरधाव वेगामुळे शेतजमिनीची मौल्यवान व उपजाऊ अशी सुपीक मातीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून जाते। या जोराच्या पावसामुळे छोटे छोटे प्रवाह तयार होतात, ज्यांचा आकार हळूहळू वाढू लागतो। जमिनीच्या होणाऱ्या या धूपमुळे दरवर्षी भारताला 6.6 बिलियन टन उपजाऊ सुपीक माती व 5 ते 8 मिलियन टन पोषण तत्वांचं नुकसान होत आहे। कारण जमिनीची धूप निसर्गतः ज्या वेगाने होते त्यापेक्षा आपल्याकडे 30 ते 40 पट अधिक वेगाने जमिनीची धूप होत असते। फक्त 2.5 सेंटीमीटर जाडीचा सुपीक जमिनीचा थर तयार होण्यास तब्बल 10,000 वर्ष एवढा कालावधी लागतो। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सुपीक मातीच्या बाबतीत किती भयंकर तोट्यात आहोत। शास्त्रीय अभ्यास सांगतो की जर आपण पाण्याचा वेग अडवला तर हे नुकसान थांबवू शकतो आणि आपल्या देशात होणारे शेती उत्पादन घसघशीत 30 ते 40% वाढू शकतं। आणि हे सहज शक्य आहे। कसं? मातीचे शेतबांध बांधून। पाणी हे नेहमी वरच्या शेतातून खालच्या शेतात वाहतं, त्यामुळे हे मातीचे शेतबांध एका शेतात बांधून उपयोग होणार नाही, तर वरच्या शेतापासून सुरुवात करत सर्वात खाली पाणी ज्या प्रवाहाला जाऊन मिळतं त्या अख्ख्या एरियात हे मातीचे शेतबांध तयार करावे लागतात। आणि म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे बांध बांधण्याचा विचार करणं व निर्णय घेणं अपेक्षित आहे। एकदा का हा निर्णय झाला की आपल्याला या शेतबांधाचं मोजमाप लक्षात घेणं गरजेचं असतं। मातीच्या शेतबांधाची उंची 60 ते 120 सेंटीमीटर, वरच्या पृष्ठभागाची रुंदी 20 ते 30 सेंटीमीटर ठेवावी लागते। मग बांधाच्या जागेपासून 30 सेंटीमीटर अंतर सोडून माती खणतात व ती बांधाच्या जागेवर रचायला सुरुवात करतात। या 30 सेंटीमीटर अंतराला बर्म असं म्हणतात। हे आवश्यक असतं जेणेकरून ही माती खणलेल्या भागात परत जाता कामा नये। आणि मग या मातीचे थरावर थर रचून निश्चित केलेल्या मोजमापानुसार हे मातीचे शेतबांध तयार करतात। आता आपण हे शेतबांध बांधताना कोणत्या मुद्द्यांची काळजी घ्यायची ते पाहू। हे मातीचे शेतबांध सलग न बांधता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून बांधावेत। तसं न करता जर हे बांध एकसंध बांधले तर पाण्याच्या मोठ्या प्रवाहाचा जोर पडून ते तुटून जातील। पडणाऱ्या थेट पावसामुळे आणि स्वतःच्या वजनानेही कालांतराने या बांधाची उंची खचते। म्हणून आधीच बांध बांधताना त्यांची उंची थोडी जास्त ठेवली जाते। याला सेटलमेंट अलाउन्स असं म्हणतात। तो मूळ उंचीच्या 20 ते 25% असतो। शेतबांधांच्या 2 रांगांमधलं अंतर हे शेतजमिनीच्या उतारानुसार साधारण 30 ते 80 मीटर ठेवलं जातं। उतार जेवढा तीव्र तेवढं हे अंतर कमी, कारण तीव्र उतारावर पाणी भरधाव वेगानं वाहतं, त्यामुळे त्याला सतत काही अंतरावरती अडवावं लागतं। हे शेतबांध सर्वोत्तम परिणाम साधतात जेव्हा ते कॉन्टूर रेषा म्हणजेच शेतजमिनीवर समान उंचीवर असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर बांधले जातात। अशा परिस्थितीत त्यांना कॉन्टूर बांध असंही म्हणतात। पण त्यामुळे शेतकऱ्यांचे व बैलांचे पेरणी व नांगरणी करताना हाल होतात। यावर एक छोटीशी ॲडजस्टमेंट करावी लागते। जिथे शेतजमीन थोडी खचली आहे तिथे या बांधांवर थोडी भरणी टाकतात व जिथे ही शेतजमीन वरती आली आहे तिथे हे बांध वरची माती काढून खाली खचवतात, जेणेकरून बांधाच्या माथ्यावरचे सगळे पॉइंट्स हे तळापासून समान उंचीवर राहतील, म्हणजेच कॉन्टूर रेषेवर राहतील।
या मातीच्या शेतबांधावर जिथे शक्य असेल तिथे स्थानिक जातीचं गवत लावतात, जेणेकरून या बंधाऱ्यांची धूप होत नाही. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा जोराचा पाऊस येतो तेव्हा साचणारं जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी 2 बांधांमध्ये दगड टाकून वाटीसारखा खोलगट भाग तयार करायला विसरू नये. हे जास्तीचं पाणी शेतबांधांचं नुकसान करू शकतं. पहिल्याच पावसानंतर हे मातीचे शेतबांध आपला चमत्कार दाखवू लागतात. ज्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन हे मातीचे शेतबांध बांधले, त्या गावात जिथे वर्षानुवर्ष नापीक जमिनीमुळे पिकं काढता आली नाहीत, तिथे या शेतबांधांमुळे विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं विक्रमी शेती उत्पादन येऊ लागलंय.